मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज। मी शैलेश शेलार यांना विनंती करतोय की मानवचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे। अभिनंदन मानव, खूप चांगली गोलंदाजी केली। दुसऱ्या फेरीसाठी तुला आमच्याकडून बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील आमच्याकडून। खूप चांगला खेळ दाखवलात। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा। नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला येतोय। कोंडेरी विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। राहुल आणि अजय भुईर, मोठं नाव, दोन्ही चांगले संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये। आज मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले आपल्याला सकाळपासून। काल सुद्धा अनेक मातब्बर आपल्या भिवंडी परिसरातील असतील, वाड्यातील असतील, चांगले चांगले संघ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपला खेळ दाखवला। अजून एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। दुसऱ्या चेंडूला सामोरे जात असताना क्षेत्ररक्षक आहे, परंतु हा षटकार मिळेल। झेल पकडला होता परंतु सीमारेषेवर पाय पाहायला मिळाला। हा षटकार मिळतोय या ठिकाणी। राहुलच्या बॅटमधून आलेला हा घणाघाती प्रहार। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल लोपे विपक्ष खुपरी। एसबीपी खुपरी आणि लोपे दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय। दरम्यानच्या काळात फलंदाज बाद होतो या ठिकाणी। राहुल पहिला गडी बाद होतो या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवे संघाचा। आहे चांगली फलंदाजी अष्टपैलू कामगिरी करत असताना अजय भोईर आणि आर्यन भोईर ही जोडी। पुढचा चेंडू आर्यनसाठी, आडव्या बॅटने फटका खेळायचा होता। जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु संपर्क होत नाही। चेंडू सरळ जातोय निघून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। धाव फलकाचा विचार केला तर एक गडी बाद, 10 धावा। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शेवटचा मला वाटतं निर्णायक चेंडू आणि या ठिकाणी एक चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड खराब आहे आणि त्याचं नुकसान या ठिकाणी भोगावं लागतंय। ते म्हणजे दिवा संघाला आर्यनला फक्त एकच धाव मिळेल या ठिकाणी। चांगला फटका एक्झिक्यूट केला होता या ठिकाणी आर्यनने। दरम्यानच्या काळात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात। बाद होणारा फलंदाज होता राहुल, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळते आर्यन भोईर
आणि त्याच्या साथीला अजय भोईर. आता ज्या मागाच्या सामन्यामध्ये 11 धावा डिफेंड केल्या त्या नमनसाठी मानवसाठी या ठिकाणी सुरेंद्र तरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तरी मानव आपण ते 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. माझ्याकडे जमा आहे. सुरेंद्र तरे यांच्याकडून मानवसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. दुसरं षटक आदळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन येतोय. सामना करेल तो आर्यन. उजव्या यष्टीच्या बाहेर शेपळ होऊन खेळायचा होता, मोठा फटका मारायचा होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि निघून जाते. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अनेक मातब्बर क्रिकेट संघ, अनेक मातब्बर संघ या ठिकाणी राहिले. त्याच्यामधील अनेक प्लेयर या ठिकाणी चांगले चांगले प्लेयर या ठिकाणी खेळत असताना दिसले. कालच्या दिवसापासून खूप चांगली स्पर्धा पुढे सरकत असताना आज सुद्धा मातब्बर संघ खेळताना दिसत आहेत. क्रिकेटच्या पटलावरची मोठी नावं ज्याने आपल्या नावाची छाप सोडलेले टेनिस क्रिकेटवर असे हे मातब्बर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातलंच एक नाव ते म्हणजे आर्यन भोईर. सातत्याने ओपनचं क्रिकेट सुद्धा गाजवत असतो, परंतु आता मात्र या ठिकाणी सचिनचं कौतुक करावं लागेल की त्याने आर्यन सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळताना दिसतो या ठिकाणी आर्यन. 4 चेंडू मध्ये फक्त 1च धाव प्राप्त केली आर्यनने. आता रिव्हर्सचा फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू करंगळत जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल या ठिकाणी. अजय भोईर हे नाव कोण विसरेल. सलामीला आलेला हा फलंदाज आणि त्याच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत मानव. त्यांच्यासाठी या ठिकाणी सुरेंद्रजी तरे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. अभिनंदन तुझं. नेक्स्ट मॅच साठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सचिनचा पुढचा चेंडू अजय भोईरसाठी. पहिल्या चेंडूला सामोरे होत असताना चेंडूला हुक केलाय आणि बुक केलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार. सलामीला आला होता परंतु स्ट्राइक मिळाली नव्हती. पहिल्या चेंडूवर स्ट्राइक मिळाल्यावर थोडासा आखरू टप्प्याचा चेंडू होता, त्याला फेकून दिलाय 6 धावांसाठी. फाईन रिझन मध्ये 6 धावा. षटकार मिळतो. या षटकाराने धावफलकाचा विचार केला. 18 वर जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 18. सचिन पुन्हा एकदा राईट ऑफ मोर द विकेटने अजय भोईरसाठी लोअर फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटला खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. फक्त 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची पेकी खराब होती. गॅदरिंग नव्हती त्या ठिकाणी. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्रिकेट खराब. कोंडेरी संघाकडून एक गजाळ असं चेंडूची फेकी चांगली होती, मात्र त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक पाठीमागे नव्हता. त्याचा फायदा मिळाला फलंदाजांना. 3 धावा मिळाल्या अजय भोईरला. 3 धावा मिळाला दिवे स्पोर्ट दिवे संघाला. 3 ने धावफलक पुढे गेला. 21 वर 1. दुसरं षटक मार्गस्थ. सचिन सामना करेल आर्यन भोईर. खराब प्रदर्शन आतापर्यंत आर्यन भोईरचं पाहायला मिळालंय. 4-5 चेंडूंना सामोरे गेलाय. फक्त 2च धावा प्राप्त केल्यात आर्यन भोईरने. आणि आता एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पायावर आदळतोय. पंचांकडे दाद मागतायत. तो षटक संपतोय. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सातत्याने आर्यन कडून चुका होताना दिसत आहेत. पाणी बाळा जरा पाणी दे. किरणला पाणी पाहिजे. यानंतर होणारा सामना लोपे विरुद्ध SBP खुपरी. दोन्ही संघाच्या संघनायकाने
नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपली नाणेफेक केली जाईल आणि पुढचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. हे विजयी संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढील सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. विजयी संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोंडेरी विपक्ष 2 हात करताना दिसतोय दिवा स्पोर्ट दिवा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला येतो 21 वर. एक गडी बाद 21. अजय आणि त्याच्या साथीला आर्यन भोईर आणि अजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. परंतु आर्यनचा विचार केला तर आर्यनने खूपच खराब फलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. 4 चेंडू निर्धाव खेळाय, 6 चेंडू खेळलाय, फक्त 2च धावा जमवल्यात. आणि अजय भोईरचा विचार केला, अजय भोईरला 2 चेंडू पेस करायला भेटले आणि 2 चेंडूंवर 1 षटकार आणि नंतर 3 धावा अशा 9 धावांवर खेळताना दिसतोय अजय भोईर. थोडीशी रणनीती कुठेतरी या ठिकाणी चुकली की काय असं आता मात्र संघनायकाला वाटत असेल दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या. का आर्यन हा खरा तर ऑलराऊंडर आहे परंतु बॉलिंग ऑलराऊंडर आहे. हे सातत्याने आपण ओपन क्रिकेटमध्ये बघत असतो परंतु आजच्या गावच्या क्रिकेटसाठी तो या ठिकाणी 1 डाऊनला आला, इन नंबर 3 वर आला आणि खराब फलंदाजी करत असताना संघाला थोडस दडपणामध्ये पाठवलंय की काय आर्यननी असं वाटावं लागलंय. परंतु आता मात्र स्ट्राईक वर दिसतोय तो म्हणजे अजय भोईर. त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील त्यांच्या डगआउटला. गोलंदाज प्रशांत सामना करेल अजय भोईर. आणि आता मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू थोडासा खाली राहतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. हलकीशी आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातं परंतु पंच अनुभवी आहेत किरण धालके, यांच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. निर्धाव चेंडू प्रशांत राईट मोर द विकेटने आमच्यापासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय. सामोरे जातोय तो अजय भोईर. अजय भोईरला टाकलेला लोवर फुल टॉस चेंडू परंतु उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जातोय. पंच आमच्या बाजूला वळतायत, दोन्ही हात जमिनी समांतर करतायत आणि आम्हाला खुणावतायत की हा वाईट चेंडू आहे, हा खराब चेंडू आहे. एक अवांतरची धाव जोडली जाईल धाव फलकावर. एका अवांतर धावेने धाव फलक 1 ने पुढे सरकला. 22 वर 22 for 1. 22 वर 1. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करत असताना अगदी एस्टेनच्या जवळ जातोय आणि हा फुल टॉस. बीमर की व्यवहारी खूप मोठी चुकी गोलंदाज प्रशांतची. हा येतोय भीमरवर षटकार. पुढचा चेंडू असेल फिट. अजय भोईर साठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जो धावफलक थांबला होता तो धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरकताना दिसेल. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वर. केला या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता, भीमर चेंडू होता, त्याचा फायदा उचलला या ठिकाणी. धावफलक 29 वर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू असेल फिट. अजय भोईर साठी सुवर्ण संधी. या संधीचं सोनं केलं जाईल का की प्रशांत कमबॅक करेल बघूया. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आत आला थोडासा. फलंदाज अजय भोईर मोठा फटका खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाही, शरीरावर आदळला जातोय. 1 धाव मिळते या ठिकाणी. धावफलक 30 वर जाऊन पोहोचला. आता मात्र सामोरे जातोय आर्यन भोईर. आर्यन भोईरला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आर्यन भोईरने. तोच आर्यन आता पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता. हवा तसा समाचार त्याला पुन्हा एकदा घेता आलेला नाही. फक्त आणि फक्त 1च धाव मिळते आर्यनला. 1 ने धावफलक पुढे सरकला 31 वर.
प्रशांत कमबॅक करताना पाहायला मिळाला षटकारानंतर भीमर नंतर चांगले 2 चेंडू हाताळलेत प्रशांतने आणि आता मात्र अजय भोईरने उंचावरून फेकून देण्याचा प्रयत्न केला जेल पकडला जातोय अजय भोईरची मोठी विकेट प्राप्त करतोय या ठिकाणी प्रशांत पाटील यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं सस्नेह मनपूर्वक सरचे स्वागत आहे काल दिवसभर या ठिकाणी उपस्थिती होती परंतु आज काही कारणास्तव कामावर जावं लागलं असेल परंतु वेळात वेळ काढून ते पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाले पुन्हा एकदा त्यांचं आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये दिगंबरजी पाटील यांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाला इन यार्ड नंबर 4 वर आशिष येतोय प्रशांतला यश मिळालंय अजय भोईर माघारी परतलाय चांगली फलंदाजी करत होता अजय भोईर तो माघारी परतलाय त्याची जागा भरून काढण्यासाठी आशिष आणि आशिषने आल्याचा चेंडूला खेळून काढलाय सीमारेषा पार स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जातोय वन बाउन्स वर दी रोप सीमारेषा पार येतोय चौकार या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 35 वर 2 गडी बाद 35 लोपे आणि तदनंतर एसबीपी कुपरी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे प्रशांत षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज सामना करेल तो आशिष पुढे टाकलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू घरंगाळ्यात येतो लॉंग ऑन वरून शतरक्षक येतोय एकच धाव मिळते या ठिकाणी एकाच धावीवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी मला वाटतं षटकाची समाप्ती तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी गमावत असताना प्रथम फलंदाजी करत असताना या धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते बघूया आयुष कोंडेरी संघाच्या संघनायकाने आयुषच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवलेली दिसते शेवटचं निर्णायक हाणामारीचं आणि आपल्या भैरवीचं षटक म्हटलं जातंय ते शेवटचं षटक हाताळण्यासाठी आयुष येतोय आणि सामना करेल तो म्हणजेच आशिष 5 धावांवर खेळतो आयुष राईट मोर द विकेटने पहिला चेंडू पुढे टाकलेला चेंडू लाप करायचा होता हवा तसा बॅटवर चेंडू आला नाही एक धाव पूर्ण दुसरीच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद आर्यन भोईर माघारी परततोय थोडीशी निराशाजनक कामगिरी आर्यनची पाहायला मिळाली या सामन्यामध्ये खूप वेळ खेळपट्टीवर राहिला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा त्याच्या बॅटमध्ये झाला नाही आणि तो माघारी परतताना दिसतो आर्यन आणि आता मात्र आर्यनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हिंटर होताना दिसेल तो म्हणजेच चैतन्य मात्रे येतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने कूच करताना दिसतोय दिवा स्पोर्ट दिवा संघ आतापर्यंत विचार केला तर 36 धावफलकावर लागल्या गेल्यात अजूनही पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आयुष पुन्हा एकदा राईट अमोर द विकेटने सामना करेल तो म्हणजेच आशिष फुलटॉस चेंडू होता एक मोठा फटका मारायचा होता ताकद लावली होती परंतु या ठिकाणी बीट झालाय तो संपर्क झाला नाही निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आयुष पुन्हा एकदा आशिष साठी आताचा चेंडू बघूया काय होतंय पंच काय डिसिजन देत आहेत वाईट चेंडू घोषित करतायत अवांतरची 1 धाव मिळेल या ठिकाणी
स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाताना दिसला. 38 वर 38 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. आयुष आता मात्र फुलटॉस चेंडू गुटना टेकवला, चेंडूला फेकून दिला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, येतोय चौकार. पुढे सरकताना दिसला 42 धावांवर. आयुष आशिष साठी पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी होत नाही, फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी चांगली चेंडूची फेकी, 1 ने धावफलक सरकला. 43 वर अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक. आयुष आता मात्र सामना करेल. आयुषचा नवीन फलंदाज चैतन्यला आपलं खातं उघडायचं आहे आणि चैतन्याने पहिला चेंडू हॅमर केलाय. 6 धावांसाठी येतोय उत्तुंग षटकार. षटकारासाठी 6 धावा मिळतील. या ठिकाणी 6 धावेने आपला अकाउंट ओपन करताना दिसतोय चैतन्य. धावफलक 49 वर जाऊन पोहोचलाय. आयुष पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर टाकलेला चेंडू, खेळण्याचा प्रयत्न नाही. पंच आमच्या बाजूला वळतायत, दोन्ही आज जमिनी समांतर करतायत, सांगतायत वाईट चेंडू आहे. अर्धशतक पूर्ण होताना दिसतंय या ठिकाणी. दिवास्फोट दिवा संघाचा 50 धावा धावफलकावर. चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, तेवढी चेंडूची फेकी चांगली पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्नात फलंदाज बाद. अशा प्रकारे मला वाटतंय 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना दिवास्फोट दिवा संघाने 4 गडी गमावत असताना 51 धावा जमवल्यात धावफलकावर आणि 52 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण जाऊया नाणेफेक कक्ष मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे समालोचक मित्र संदीपजी पाटील. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत लोपे विपक्षे SBP खुपरी यांच्या माध्यमातून ही लढत खेळवली जाईल. त्या ठिकाणी मी चला थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जाऊया. जितेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच असेल सेकंड फेरी मधील पहिला सामना आहे. लोपे विपक्षामध्ये संघ खेळणार आहे खुपरी संघ. या ठिकाणी टॉस आपण संपन्न करत आहोत. सेकंड फेरी मधील पहिला सामना आहे. दोन्ही कॅप्टन्सला नाण्याच्या दोन्ही बाजू माहिती आहेत. BS स्पोर्ट्स आणि स्वर्गवासी डॉक्टर दत्ता स्वामन चषक असं नाण्याच्या 2 बाजू आहेत. संघ कॉल BS स्पोर्ट्स हे आणि कॉल देखील त्यांच्याच बाजूने येतोय. टॉस जिंकलाय SBP खुपरी संघ. सामना 3 षटकांचा असेल. 3 षटकांमध्ये सेकंड राऊंडची मॅच आहे. या मॅच मध्ये 3 षटकांची मॅच मध्ये डिसिजन काय असेल? फील्ड करणार आहात. दोन्ही संघांचा विचार करा. प्रत्येकी एक सामना जिंकलाय, सेकंड फेरीमध्ये प्रवेश केलाय. फिल्डिंग करणार आहात. लोपे संघ परिचयाचा संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅच मध्ये जी संघ पाहिला तो संघ असेल की काही चेंजेस पाहायला मिळतील? तोच असेल. आणि मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चांगला विजय मिळवला. या मॅच मध्ये देखील चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. टॉस आपण गमावलाय. आता बॅटिंग आली आहे. बॅटिंग करत असताना किती धावांचा माइंडसेट असेल, टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 40-45 धावांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि मागच्या मॅच मध्ये ऍज अ कॅप्टन काहीशा चुका झाल्या. बॅटिंग
फेवर मध्ये किंवा गोलंदाजीमध्ये काय म्हणशील, कशामध्ये सुधारणा करायची आहे? थोडी फिल्डिंगमध्ये सुधारणा करते. आणि नक्कीच एक चांगली match पाहायला मिळेल. येस, नक्की. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, SBB खुपरी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल संजयजी पाटील सर. थँक्यू. हॅलो, चला स्पीडअप करा. भरपूर सामने खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष कोंडेरी अशी लढत. प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि 52 धावांचं लक्ष्य पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तरी दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. थोडीशी चर्चा, टीम मीटिंग होते, त्यामध्ये ठरवलं जाईल की पहिलं षटक कोणाला द्यायचं. आर्यन भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय की अजून कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय पाहण्याजोगी गोष्ट राहील. कारण आर्यन भोईरचा विचार केला तर एक नामवंत गोलंदाज आहे, त्याच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. परंतु आज फलंदाजीमध्ये त्याच्याकडून काही चुका झाल्यात. त्या चुकांची भरपाई आर्यन आपल्या गोलंदाजीमधून करेल का हे मात्र पाहण्याजोगं राहील. जे प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जे प्रेक्षक SK एंटरटेनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहत आहेत, त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. ही स्पर्धा आयोजित करण्याचं कारण म्हणजे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली त्यांची आज जयंती. स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांची आज जयंती. या आदरणीय व्यक्तिमत्वाने आज आपल्या मुंबईमध्ये चळवळ जी सुरू केली कामगारांसाठी, गिरणी कामगारांसाठी, ज्यांनी हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं, ती चळवळ उभी केली आणि आपल्या कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जे धडपडले ते स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांच्याच नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. वर्ष पर्व हे चौथं आहे. चौथ्या पर्वाची ही रंगतदार या ठिकाणी टुर्ना मॅच आपल्याला पाहायला मिळते. आम्ही कुंदेकर यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. आज स्पर्धा दुसऱ्या दिवसातील शेवटची, पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये दोन तुल्यबल संघांमध्ये पाहायला मिळते. कोंडेरी विपेक्षी दिवा स्पोर्ट दिवा. आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सामना करेल तो फलंदाज सचिन आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक हँडला रामचंद्र. आर्यन भोईर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सामना करेल सचिन. पहिला चेंडू घेऊन आर्यन राईट आर्म ओव्हर द विकेटने. उंचापुरा गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, त्याच्यावर एक धाव येण्याची संधी. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आर्यन भोईरला ही जबाबदारी दिलेली आहे. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण करू दिली नाही, संधी दिली नाही आर्यनने सचिनला. एका धावेने सचिन आपलं खातं उघडतोय. आता मात्र सामना करेल तो रामचंद्र. आर्यन भोईर पुन्हा एकदा आमच्यापासून थोडासा दूर जाताना स्टंपच्या जवळ जातोय. चांगली जंप पाहायला मिळते या ठिकाणी आर्यनची. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजय भोईर सातत्याने आर्यनला काही टिप्स देत असतो. अनुभव आहे अजय भोईर यांच्याकडे. सातत्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळत असणारा हा प्लेयर. आताचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय पंचांकडे. हलक्या आशाभूत नजरेने हाऊस दॅट बघितलं जातंय आर्यन करून, पण पंचांवर त्याचा कुठलाही प्रभाव पडताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा आर्यन या षटकामध्ये टिचून मारा करताना दिसतोय. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आर्यन. आता मात्र थोडासा बॅकफुटला जात चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होता तैनात. कुठलीही चुकी होत नाही. अजून एक निर्धाव चेंडू खेळताना दिसतोय रामचंद्र. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेले ते रामचंद्रने. जसं काम आर्यन भोईरने केलं होतं, निर्धाव चेंडू खेळले होते, मात्र त्या निर्धाव चेंडूंची भरपाई करताना आर्यन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आर्यनने 5 चेंडू निर्धाव खेळून काढले होते. आता मात्र आर्यनने 3 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत. पुन्हा एकदा आर्यन. चांगला चेंडू, फुलटा चेंडू आणि गडी बाद. वाह, सुरेख गोलंदाजी. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं या ठिकाणी.
पाहायला मिळाली. रामचंद्रजी 4 चेंडूंना सामोरे गेला, कुठल्याही प्रकारची धाव झाली नाही. बाद होऊन या ठिकाणी माघारी परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आनंद येतोय. तो आनंद जसा त्याच्या नावामध्ये आनंद आहे, तो आनंद आपल्या डगआउट मध्ये निर्माण करून देईल का? एखादा मोठा फटका या षटकामध्ये आर्यनवर मारला जाईल का? आर्यनला पाहूया. आनंद कुठपर्यंत आनंद निर्माण करून देतो आपल्या डगआउट मध्ये, परंतु आर्यनचं कौतुक करावंच लागेल. फलंदाजीमध्ये जी निराशा त्यांनी केली होती त्या निराशेचं भरपाई करताना गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. अजून एक चांगला चेंडू, जे 5 डॉट चेंडू खेळून काढले होते ते 5चे 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये वसूल करतोय. 5 डॉट बॉल टाकले त्या ठिकाणी, लगातारचे 5 निर्धाव चेंडू आर्यनच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आर्यन फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय. गोलंदाजी मार्कवर कुणाल पाटील येतोय. कुणाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अजय भोईर सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठिच्चून गोलंदाजी, घातक गोलंदाजी आर्यन भोईरच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र या ठिकाणी कुणाल पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. अगदी बाजूलाच मिड ऑफला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अजय भोईर. सातत्याने गोलंदाजाला काही इंस्ट्रक्शन देत असतो, काही माहिती पुरवत असतो कुणाल पाटील. पुढे सरसावून मारलेला चेंडू, चेंडू थांबला नाही, क्षेत्ररक्षक होता, जेल सुटतो या ठिकाणी. 2 धावा मिळतात या ठिकाणी फलंदाजाला. जेल या ठिकाणी सुटला जातोय. आशिष पाटील यांच्या हातातून हा झेल सुटलेला आहे. जीवदान मिळतंय या ठिकाणी फलंदाज सचिनला. सलामीला आलेला हा फलंदाज आहे सचिन. कुणाल पाटीलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न बघूया. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय कुणाल पाटील आणि सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. अजय भोईर आहे आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा. हा येतोय उत्तुंग षटकार 6. आमचे एस के एंटरटेनमेंटचे शंकरदादा गुळवी हे थोडेसे अचंबित झाले होते की आमच्या कॅमेऱ्यावर चेंडू पडतो की काय. थोडीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टनवर येऊन आदळतोय. 1 धाव मिळते. धावफलक 1ने पुढे सरकत असताना 10 वर जाऊन पोहोचलाय. मोठं लक्ष आहे, 52 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आर्यन भोईरनी खूप चांगली गोलंदाजी केली, कुठल्याही प्रकारची मुभा दिली नाही फलंदाजांना. फक्त आणि फक्त 1च धाव पहिल्या चेंडूवर खर्च केली. त्यानंतर सलगचे 5 चेंडू आर्यनने निर्धाव टाकले आणि आपल्या संघाला, आपल्या संघाच्या बाजूने हा सामना थोडासा झुकवलाय आर्यननी असं म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू. थोडीशी निराशाजनक कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजांची कोंडेरी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजांचं कौतुक या ठिकाणी करावंच लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी केली. आर्यनने तर खूपच सुंदर गोलंदाजी केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना या षटकामध्ये जरी 1 षटकार लागला तरी चांगलं कमबॅक करताना दिसतोय. आता मात्र या ठिकाणी कुणाल पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. कुणाल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म विकेटने गोलंदाजी करत असताना पंचाच्या डाव बाजूने मारा करतायत.
सातत्याने चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा पिछावडीवर या ठिकाणी पाहायला मिळतो कोंडेरी संघ. 52 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर धावफलक 10 वर जाऊन थांबलेला आहे. 1 गडी बाद 10. शेवटचा चेंडू घेऊन कुणाल पाटील हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे. फाईन लेग मध्ये जेल सुटतोय. या ठिकाणी सोपा जेल सोडला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 10. 1 गडी बाद 10. आनंदने या षटकामध्ये लगातार 4 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. म्हणजे निर्धाव चेंडूंची संख्या पाहिली तर या सामन्यामध्ये खूप जास्त फलंदाज पाहायला मिळाले. पहिल्या डावामध्ये आर्यनने 5 चेंडू निर्धाव खेळून काढले. आता ह्या डावामध्ये विचार केला तर आतापर्यंत 8 चेंडू निर्धाव खेळून काढलेत कोंडेरीच्या फलंदाजांनी. समृद्ध म्हात्रे आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. आर्यन आणि भोईर आणि अजय भोईर त्याला काहीशी कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे हे त्याला सुचवत असताना पाहायला मिळाले. अजय भोईरचा विचार केला तर सातत्याने आपला अनुभव आपल्या नवीन प्लेयरना देण्याचा प्रयत्न अजय भोईर करत असतो. अगदी प्रत्येक चेंडू गणित गोलंदाजाच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम अजय भोईर करताना पाहायला मिळाला. समृद्धचा पहिला चेंडू हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. पंच काय इशारा करतायत की हा हो चेंडू डोक्याच्या वरून जाताना दिसतोय. वाईट चेंडू घोषित करतायत. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरची सुद्धा इंस्ट्रक्शन दिलंच असेल या ठिकाणी. पहिला बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट चेंडूने धावफलक पुढे सरकला. 11 वर जाऊन पोहोचला. थोडंसं संत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये. सकाळच्या सत्रापासून सर्व सामने अतिशय रोमहर्षक शेवटच्या षटकापर्यंत रंगलेले सामने पाहायला मिळाले. पण आता मात्र या सामन्यामध्ये डॉट बॉलची जी पर्सेंटेज आहे कोंडेरीच्या माध्यमातून खूप जास्त डॉट बॉल फलंदाजांनी खेळून काढलेत. आतापर्यंत 9वा चेंडू मला वाटतं 13 चेंडू त्याच्यापैकी 9 चेंडू निर्धाव खेळून काढलेत कोंडेरीच्या फलंदाजांनी. ही एक शोकांतिका आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय. आर्यनचे प्रयत्न आणि आर्यनच्या प्रयत्नाने यश प्राप्त होतोय. रिले कॅच या ठिकाणी काय एफर्ट पाहायला मिळाले आर्यन भोईरचे. आपल्या उंचीचा फायदा उचलला. सीमारेषा पार होत असताना चेंडू अगदी फेकून दिला अजय भोईरच्या हातामध्ये आणि त्याने तो झोल पकडलाय. दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी कोंडेरी संघाचा. त्याच्यातच हा संघ कुठेतरी थोडासा पिछाडीवर जातोय की काय असं आता वाटायला लागलंय. कारण 14 चेंडूंचा खेळ मला वाटतं की 9 निर्धाव चेंडू या संघाने खेळून काढलेले. ते एक मोठं प्रेशर बिल्टअप केलंय स्वतःच्या अंगावर. हा प्रेशर करून घेतलेला आहे या संघाने कोंडेरीच्या फलंदाजाने. गोलंदाजांचं या ठिकाणी कौतुक करावंच लागेल. तिन्ही गोलंदाजांनी सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. आर्यनचा विचार केला तर आर्यनने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. 5 निर्धाव चेंडू टाकले आणि त्याच्याच पावलावर नंतर दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आताचा चेंडू पुन्हा एकदा हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जातो. जास्तच बाहेर निघतो. पंच आमच्या बाजूला वळतायत. त्यांनी सांगतायत की हा खराब चेंडू. वाईट चेंडूची 1 धाव मिळेल. अवंतरची धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 1ने पुढे सरकताना दिसला. 12 2 गडी बाद 12. चला अजय भोईर जास्त चर्चा नका. पंच अतिशय तटस्थ पंच आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील.
जर पंचांना कुठल्या निर्णयाची संशयता नसेल, त्यांच्यामध्ये कुठली शंका असेल तर ते इकडे कॉल करू शकतील. फक्त पंच. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. ज्या गोष्टीची सातत्याने आम्ही चर्चा करतोय तीच गोष्ट घडताना या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. मला वाटतं कालपासून जो सामने झाले त्याच्यामध्ये एवढे निर्धाव चेंडू कुठल्याच संघाने खेळले नसतील. थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. दिवा स्पोर्ट दिवाच्या बाजूने हा सामना झुकताना दिसतोय. कोंढेरी संघाच्या फलंदाजाने या ठिकाणी कुठेतरी नांगी टाकली असं म्हणायला हरकत नाही. अजून एक फटका पाहायला मिळतो कार्पेटच्या साहाय्याने. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाताना दिसला, परंतु त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. म्हणजे आता विचार केला सामन्याचा तर सामना औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हणायला हरकत नाही. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, परंतु धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त आतापर्यंत 13 धावा. आणि आता मात्र एक षटकार. हा एक चांगला फटका पाहायला मिळाला बऱ्याचशा कालावधीनंतर. या षटकाराने धावफलक 19 ना, 2 गडी बाद 19, 6 चेंडू आणि गरज आहे सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडस अवघड लक्ष. बघूया गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. एक सर्व संघांना एक विशेष सूचना. आत्ता घड्याळामध्ये अगदी बरोबर 3:45 वाजलेले आहेत. यानंतर सुद्धा आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत, तर 3 षटकांचे सामने आपले होऊ शकत नाही. म्हणून कमिटीने या ठिकाणी डिसिजन घेतलंय की पुढील सामने हे 2 षटकांचे खेळवले जातील. याची सर्व विजयी संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. कारण कालची परिस्थिती, कालची एक सामना, काल क्वालिफायरचा सामना जो शिल्लक राहिला त्या कारण या ठिकाणी डोंगर कुशीत बसलेलं आमचं हे एरिया आणि या ठिकाणी लवकर संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर अपुरा प्रकाशामुळे खेळ थांबवला जातोय. त्यासाठी हे हा निर्णय कमिटीने घेतलाय की पुढील सामने हे 2 षटकांचे खेळवले जातील. आणि लॉप केलाय चेंडूला, फेकून दिलाय. उशिरा का होईना परंतु बॅक टू बॅक 2 षटकार हे पाहायला मिळत आहेत. वन मोर फुल टॉस पाहूया. पंचांकडे अपील केलं जाते. आर्यन कडून चुकी, अजय कडून चुकी होते, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय आर्यनचं. सामना थोडासा पूर्णपणे झुकलेला दिसतोय, तो म्हणजेच या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या बाजूने औपचारिकता शिल्लक राहिली. हवेत आहे चेंडू. बघूया, पूर्णपणे खांदे झुकलेले दिसतात या ठिकाणी कोंढेरी संघाच्या फलंदाजांचे. कुठल्याही प्रकारचा प्रतिकार पाहायला मिळाला नाही या सामन्यामध्ये. चांगला चेंडू होता, ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू, चेंडूला खोदून काढतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी आर्यन भोईर सज्ज आहेत. चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. एकच धाव पूर्ण होते या ठिकाणी. 1 ने धावफलक पुढे सरकला. धावफलक किती? 2 धावा पूर्ण होत आहेत. किती झाल्या?
29 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिकार या ठिकाणी पाहायला मिळाला नाही कोंडिरी संघाच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज आणि शेवटच्या चेंडूवर चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी की 4 धावांसाठी? 6 धावांसाठी षटकार. परंतु हा सामना जिंकलाय तो म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा संघाने. अभिनंदन दिवा स्पोर्ट दिवा संघाचे आणि हार्डलक कोंडेरी संघ. आपण योग्य वेळेवर आलात. आयोजकांना जी मदत केली त्याबद्दल आपलं खरोखरच आम्ही आभार व्यक्त करतोय. चांगला खेळ केलात परंतु पराभव आपल्या पदरी आलेला आहे. तरी मित्र खचून जाऊ नका. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. तर दरम्यान आता संपलेल्या सामन्यामधील सामनावीराचा मानकरी ठरलाय तो सलामीला आलेला अजय भोईर. त्याने 7 चेंडू 16 धावांची